आता एकटं लढणार एकटं जिंकणार अशी गर्जना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकला चलोरीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। औरंगाबादच्या पैठणमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी उद्धव यांनी भाजपवर तोंडसूक घेतलं। शेतकरी कर्जमुक्त कधी होणार, शेतीमालाला भाव कधी मिळणार असे सवाल त्यांनी उपस्थित केले। तसंच केंद्र सरकारनं पाकिस्तानमधून साखर आयात केल्याची टीकाही उद्धव यांनी केली। यावेळी उद्धव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही तोंडसूक घेतलं। आधी डल्ला मारला, आता हल्लाबोल करतायत अशा शब्दात उद्धव यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला। हा देणारा हाय तुम्ही नाही आहात। तुम्हाला सुद्धा दिलं, चुकून दिलं ते ह्यानी दिलं होतं, तुम्ही नाही तुमच्या कष्टाने मिळवलं। आणि म्हणून मी जाहीर केलं की आता बस झालं, याच्या पुढे आम्ही एकटे लढणार आणि एकटे जिंकणार। आज सुद्धा जी परिस्थिती आहे, जसं गेल्या वर्षी तूर आयात केली गेली तशी यावर्षी पाकिस्तानातून साखर आयात केली गेली, याची कल्पना आहे तुम्हाला? जे सरकार आपल्याला सांगतं की हिंदुस्थान पाकिस्तानचे संबंध जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत त्यांच्यामध्ये क्रिकेट सामने खेळता कामा नये, हे एका बाजूला केंद्र सरकार बोलतं आणि त्याच पाकिस्तानची साखर ही माझ्या गोरगरिबांच्या साखरेला कडू करून तुम्ही पाकिस्तानमध्ये साखर आयात करता। हे असं निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावरती आपण धोंडा म्हणून बसवायचं, पुन्हा याला निवडून द्यायचं। त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव जर का तुम्ही देणार नसाल तर तुमचं सरकार आणि पहिलं सरकार या शेतकऱ्याच्या काडीचं उपयोगाचं नाहीये। काल सुद्धा राष्ट्रवादीने मोर्चा काढला, शेतकऱ्यांचा कळवळा आलाय त्यांना। हल्ला बोल, डल्ला मारून हल्ला बोल। आधी मारला डल्ला, आता बोलतात हल्ला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।